मंडळी, पुण्यातनं हे बातमी येते आणि अतिशय मोठी बातमी आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची पुण्यामध्ये होऊ घातलेली युती ही फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांमध्ये वाद कुठला झाला तर चिन्हावरून झाला. घड्याळ चिन्हावरच सर्व उमेदवारांनी निवडणूक लढवावी असा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा आग्रह आहे. पण तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यावर शरद पवारांची राष्ट्रवादी ठाम असल्याची माहिती ही सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांची राष्ट्रवादी पुण्यात महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवण्याची आता शक्यता आहे. पुण्यातील शांताई हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक पार पडते आणि त्या बैठकीला मनसेचेही नेते उपस्थित आहेत. त्यामुळे पुण्यात मनसेसुद्धा महाविकास आघाडीसोबत जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आपण बातचीत करूया. आपला पुण्याचा प्रतिनिधी मिकी घैशे. मिकी, काय माहिती आहे सविस्तर? जर आपण बघितलं तर निवडणुकीच्या तोंडावर पुण्यामध्ये राजकीय जी हालचाली आहेत त्यांना खूप वेग येताना दिसतंय. आता सध्याची सर्वात मोठी बातमी म्हणावी लागेल, महाविकास आघाडी अर्थात परत एकदा त्यांची बैठक एक गुप्त ठिकाणी होते. पुण्यातील शांताई एक हॉटेल आहे ज्या ठिकाणी ही बैठक आता सुरू आहे, ज्यामध्ये राष्ट्रवादी, शरद पवार, काँग्रेस, शिवसेना हे सगळे पक्ष एकत्र येत या ठिकाणी बैठक करतायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरं जायचंय याची तयारी या ठिकाणी केली जाते. एवढंच काय, या संदर्भातली सगळी माहिती त्यांच्या वरिष्ठ नेत्यांना देखील देण्यात आलेली आहे. आज दुपारपर्यंत जर आपण बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र येतील अशा हालचाली या ठिकाणी होत होत्या. एवढंच काय तर शरद पवार गटाचे अंकुश अण्णा काकडे असतील आणि इतर नेते अजित पवारांच्या भेटीसाठी देखील गेले होते. त्या ठिकाणी देखील अजित पवारांनी फक्त 25 ते 30 जागा तुम्हाला पुण्यामध्ये देतो असं सांगितलं आणि एवढंच काय तर तुम्हाला घड्याळ या चिन्हावर सगळ्या उमेदवारांना लढावं लागेल. ही देखील अट अजित पवारांनी टाकल्यानंतर ही अट शरद पवार गटाला मान्य नाही आणि त्यामुळे जर आता आपण बघितलं तर ही महत्वाची बैठक महाविकास आघाडी म्हणून आता पुण्यामध्ये पार पडती आहे. पुण्यात येते महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आहे आणि आता कदाचित महाविकास आघाडी म्हणून देखील हे संपूर्ण तिन्ही पक्ष एकत्र येत लढू शकतात. मनसेला देखील या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं, मात्र अद्यापही मनसे सोबत लढणार की हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र आता जर आपण बघितलं तर राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहे पुण्यातील, त्याचबरोबर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आणि प्रमुख नेते आणि शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते सुषमा अंधारे असतील, हे देखील या बैठकीला उपस्थित आहे आणि उद्या कदाचित एकत्र हे पत्रकार परिषद सुद्धा घेऊ शकतात अशी सूत्रालायक माहिती या ठिकाणी मिळत आहे. विजय. मिकी, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.